नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील भगवद्गीतेतील निष्काम कर्माची व्यर्थता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 4था भाग वाचतो. गीतेतील मनुस्मृती प्रणित वर्णव्यवस्था. गीतेतील चातुर्वर्ण्य प्रणित कर्माची साक्ष पाहत असताना प्रकर्षाने लक्षात येते की मनुस्मृती आणि गीता, त्याचबरोबर तिचेच भाष्य असलेली ज्ञानेश्वरी यांमधील याबाबतच्या भूमिकेत विलक्षण साम्य आहे. किंबहुना मनुस्मृतीतील याबाबतच्या कायदेवजा भूमिकेचा गीता ज्ञानेश्वरी निर्विवाद पुरस्कार करीत आहे असेच दिसून येते. आश्चर्य येथेच नमूद करावयास हवे की आपण मनुस्मृतीचा बहुतांशी बहुसंख्येने निदान अलीकडे धिक्कार करीत असतो आणि गीता ज्ञानेश्वरी मात्र या भूमिकेकडे दुर्लक्ष करीत इतर बाबतीत त्या उभय ग्रंथांना वंदनीय मानत असतो. पण गीतेबरोबरच ज्ञानेश्वरीची याबाबतची साक्ष आपले लक्ष या गोष्टीकडे वेधून घेईल आणि वेगळा विचार करायला भाग पाडील अशीच आहे. गीतेच्या प्रारंभीच्या 4थ्या अध्यायात संदर्भ तोडून चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः या श्लोकांशात 4 वर्णाची व्यवस्था गुण आणि कर्म यांच्या भेदाप्रमाणे मीच निर्माण केली आहे असे सांगून तिचा कर्ता आणि अकर्ताही मीच आहे असे गूढ त्याच श्लोकात सांगून टाकले आहे. 4 वर्ण मीच निर्माण केले, त्याचा कर्तारम मीच आहे असे एकीकडे म्हणायचे आणि गुणकर्म विभागशः असे सांगून त्या कर्तृत्वातून स्वतःची सुटका करून घ्यावयाची यात गूढ नसून मोठीच विसंगती आहे आणि फसवणूकही आहे. ईश्वराने विश्व निर्माण केले, ईश्वराने प्राणी निर्माण केले, ईश्वराने माणसे निर्माण केली, ईश्वराने त्या माणसात 4 वर्ण निर्माण केले, त्यानुसार त्याच ईश्वराने त्यांना गुण आणि कर्म दिले हे ओघाने चाले. ईश्वराने निर्माण केलेल्या विश्वात त्यातील माणसात गुणांची निर्मिती ईश्वराखेरीज आणखी कोण करणार? माणसानेच त्यांच्यात हे गुण निर्माण केले असे म्हणावे तर त्या पाठीमागील मूळ ऊर्जा ईश्वराचीच ना. तेव्हा गुणकर्मासहितची जन्मजात चातुर्वर्ण व्यवस्था त्या ईश्वरानेच निर्माण केली हे गीतेचे मनुस्मृतीप्रमाणेच स्पष्ट प्रतिपादन आहे. आणि ज्ञानेश्वरी ही मनुस्मृती आणि गीता यांचे जसेच्या तसे प्रतिपादन माय मराठीत करीत आहे. आता ययाची परिम जाण हे 4ही वर्ण सृजले मियाम गुण कर्म विभागे, जे प्रकृतीचेनी आधारे गुणासेनी व्यभिचारे कर्मे तदनुसार विवंचले, एक एकची ही धनुष्यपाणी परिजाले गा चहुवर्णी, ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहाज. आणि उपसंहाराच्या 18व्या अध्यायात याच भूमिकेचा स्पष्ट पुरस्कार करीत मनुस्मृतीप्रमाणेच त्यांच्या जन्मजात तथाकथित उच्च नीच वर्णानुसार उच्च नीच कर्माची विस्ताराने मांडणी केली आहे. त्या वर्णाच्या गुणानुसार ही विभागणी केली आहे अशी क्लुप्ती येथेही वापरली आहेच. तिचा समाचार आपण वर घेतला आहेच. तथाकथित जन्मजात उच्च नीच वर्णानुसार उच्च नीच कर्माची गीतेतील मांडणी अशी आहे. ब्राह्मण क्षत्रिय विषम क्षूद्राणां च परम तप कर्माणि प्रभक्तानि स्वभाव प्रभ वैगुण्ये, शमो दमस्तपः शौचं क्षान्तिराजरमेवच, ज्ञानं त्रिज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावचं, शौर्य तेजो धृतिद्राक्षं युद्धे चाप्यपलायनं, दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्मं स्वभावचं, कृषि गोरक्ष वाणिज्यं वैश्यकर्म स्वभावचं, परिचर्यात्मक कर्म क्षुद्रस्यपि स्वभावचं. ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायात 814 ते 879 अशा तब्बल 65 ओव्या वरील श्लोकांच्या भाष्य निरूपणाला वाहिलेल्या आहेत. त्यातील जरूर तेवढ्या ओव्या येथे अर्थासहित अशासाठी नमूद करावयाच्या
की त्याद्वारे गीता श्लोकांचा अर्थही स्पष्ट व्हावा आणि ज्ञानेश्वरकारांचीही याबाबतची भूमिका विस्ताराने समजावी. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे त्यांच्या स्वभावजन्य म्हणून प्रकृतीसिद्ध गुणांप्रमाणे पृथक विभागलेली आहेत असे भाषांतर करीत स्वभावजन्य प्रकृतीसिद्ध गुणांप्रमाणे या प्रयोगातून गीता रहस्यकार हे जन्मजात स्वधर्माचा, जन्मजात वर्णकर्माचा आशय स्पष्ट करतात. ज्ञानेश्वरीकार या आशयाचा त्यांच्या रूपक दृष्टांतमय शैलीने विस्तार करतात. त्या विस्ताराचीही अर्थासहितची ही नोंद. गुणीं देवत्रयीं मेलविली, लोकीं त्रिकुटी पाहिली, चतुर्वर्णा घातली, सिनानीन उल्लेंगे. गुणांनी ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देव घडवले. लोकात स्वर्ग, मृत्यू, नरक हे त्रिभेद केले. 4 वर्णांना भिन्न भिन्न कार्ये लावून दिली. सत्व, रज, तम या गुणांचे हे कार्य हे ग्रंथ रचणाऱ्या स्वार्थी वरिष्ठ वर्णीयांचे आणि त्यांनी निर्माण केलेल्या ईश्वराचेही हे कार्य नाही. तेची चाही वर्ण जरी पुससी कोण, तरी ब्राह्मण मुख्य जे काम. एर क्षत्री वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणांचा चिमानी, जे ते वैदिके विधानी ते योग्य हाणावणे. जे हे 3 वर्ण वेदोक्त विधीला पात्र आहेत त्यातील ब्राह्मण मुख्य. चौथा शूद्र जो धनंजया, वेदीन लागू कीर नाहीन तेया, तरी वृत्ती वर्णत्रया आधीन तेयाची. चौथा जो शूद्र वर्ण त्याला वेदाच्या ठिकाणी खरोखर अधिकार नाही, तरी त्याची वृत्ती त्रैवर्णिकारांवर अवलंबून आहे. तिये वृत्तीचिया जवलिका वर्णा ब्राह्मणांदिका, अहो शूद्रू ही देखा चौथा जाला. जैसा फुलाचे सांघाते, ताथून तुरंबीजे श्रीमंते, तैसे द्विजसेंगे शूद्राते, स्वीकारितो श्रुती. तीत अर्थात त्या वृत्तीच्या जवळपणामुळे ब्राह्मणादी वर्णात अहो पहा शूद्र देखील चौथा झाला. फुलाच्या संगाने धनाढ्याने जसा दोरा आपल्या शिरावर वाहतात तो गळ्यात धारण करावा, त्याप्रमाणे वेद त्रैवर्णिकांसह शूद्राचा अंगीकार करतात. म्हणजे शूद्र हे धनिकांच्या उच्चवर्णीयांच्या गळ्यातील दोराप्रमाणे मग आपुले ठेविले जैसे, आई ते चिंतिपे दिसे, गुणभिन्नम कर्म तैसे शास्त्र दावी. तेची आता कोण कोण वर्णविहितांचे लक्षण, हे सांगो ऐक श्रवण सौभाग्यनिधी. जशी आपली ठेवलेली वस्तू दिव्याने सहज दिसते, तद्वत शास्त्र हे गुणबलाने भेद पावलेले कर्म दाखवते. आता तेच प्रत्येक वर्णास शास्त्राचे योजून दिलेल्या कर्माचे कोणकोणते लक्षण आहे हे सांगते. आणि मग मनुस्मृती आणि तद्दृशशास्त्राने नेमून दिलेले वर्णकर्म ज्ञानेश्वरीही सांगू लागते. अर्थात प्रथम ब्राह्मणांचे. तरी सर्व इंद्रियांची वृत्ती घेऊन या पुला हाती, बुद्धी आत्मेयाम मिले एकांती प्रिया जैसे. एवं नवय शमादिक गुणजेथ निर्धोख, ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. सर्व इंद्रियांचा व्यापार आपल्या ताब्यात घेऊन बुद्धी ही आत्म्याशी जशी प्रियतमा पतीशी, एकांतात तशी मिलन पावते. अशा प्रकारे जेथे शम इत्यादी 9च्या 9 गुण निर्दोषपणे असतात, ते ब्राह्मणांचे स्वभावच कर्म समज. शम, दम, तप, शौच, क्षमा, आर्जव, ज्ञान, विज्ञान, आस्तिक्य हे सारे 9 गुण प्रियतमेने प्रियकराला बिलगावे तसे ब्राह्मणाला बिलगून येतात. हे ब्राह्मणांचे स्वाभाविक जन्मतः आलेले गुण आणि मग त्या स्वाभाविक गुणांनुसार स्वाभाविक कर्म. प्रश्न असा की हे सर्व गुण सर्व ब्राह्मणांच्या ठिकाणी असतात का? असतील तर ते सर्व गुण त्यांना कुणी दिले? त्यांनाच का दिले? ईश्वराने दिले असल्यास त्या देवबापाने हे सर्व गुण शूद्रांना का नाही दिले? तो नवगुण रत्ना करू, ययाम नवा रत्नाचा हारू, न फेडील ले दिन करू प्रकाशू जैसा. नाना चपांचा पौलिम पूजिला, चंद्रू चंद्रिका धवलिला,
काम चंदनू निजेम चर्चिला सौरभ्यम जेवी. तेवी नवगुण टिकलग लेणे ब्राह्मणाचे हे अव्यंग, कहींची न संडी अंग ब्राह्मणाचे. या नवगुण रूप रत्नाचा समूह असा हार, जसा सूर्य हा आपल्या प्रकाशाला त्याप्रमाणे न विसंबता तो धारण करतो, किंवा जसं चाफ्याच्याच फुलांनी पूजिलेला चाफा, चांदण्याने ढवळून निघालेला चंद्रमा, सुगंधाने चर्चिलेला चंदन वृक्ष, त्याप्रमाणे ब्राह्मणाचे शरीर हे नवगुणांच्या जडावाचे, ब्राह्मणांचे निर्दोष भूषण कधीच टाकून देत नाही. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला ब्राह्मणांच्या गुणाचे वर्णन करताना हा असा केवढा काव्यपूर्ण आणि अभिनिवेशपूर्ण बहर येतो. यानंतर ज्ञानेश्वरी प्रणित क्षात्रगुण आणि क्षात्रांचे वर्णकर्म. शौर्य, तेज, धैर्य, दक्षत्व, अलौकिक युद्धक्षमता, पाठ न दाखवता युद्ध सन्मुख होणे, दान, ईश्वरभाव, हे 7 क्षात्रगुण ते त्याला कोणी आणि त्यालाच का दिले हा आपला प्रश्न येथेही आहेच. त्याचेही काव्यपूर्ण वर्णन ज्ञानेश्वर करतात. तैसे सप्तगुणी विचित्र, कर्म जे जगी पवित्र, ते 6 जे जाण क्षात्र क्षत्रियांचे. नाना क्षेत्री नव्हे गुरु, त्यो सत्व सोने यांचा चिमेरू, म्हणून गुण स्वर्गा आधारू साताम या. असे 7 गुणांनी अद्भुत आणि जगात पवित्र असे कर्म ते सहजच क्षत्रियांचे क्षात्र कर्म समज, किंवा क्षत्रिय पुरुष नव्हे तर सत्वगुणरूपी सोन्याचाच मेरू पर्वत आहे. यास्तव या 7 गुणरूप स्वर्गाचा तो आधार झाला आहे. या क्षात्रगुणांनुसार त्याचे क्षात्रकर्म हे परी बहुवस देख, शौर्यादी गुणात्मक कर्म गा नैसर्गिक क्षत्रिया जातीस. हे शौर्य इत्यादी गुणांनी संपन्न असलेले विपुल कर्म क्षत्रिय वर्णाला स्वाभाविक आहे. पुढे वैश्यांसाठी येत आहे केवळ 2 गद्यव्य, ज्यामध्ये वैश्यांचे उद्योगशीलता, कष्टनिष्ठा आदी कोणतेच गुण ज्ञानेश्वरांना दिसत नाहीत. उलट वैश्याचे काही दोषच या ओव्यांतून सूचित होतात. तरी भूमी बीज नांगरू, या भांडवलाचा आधारू, घेऊनी लाभो अपारू मेलवणींची. किंबहुना कृषीजीने गोधने राखवनी वर्तणे, का संवंगांशी विकणे महर्गी वस्तू. वैश्य जातीला जी योग्य क्रिया, तर जे जमीन, बियाणे, नांगर या भांडवलाचा आश्रय करून गडगंज फायदा गोळा करणे, तसेच शेती भातीवर निर्वाह करणे, गोधनाचे राखण करून राहणे, किंवा स्वस्ताईचे जिन्नस महागाईने विकणे, ती क्रिया स्पष्ट सांगतो. शेवटी एक ओवी तशी अर्धीच शूद्राचे वर्णकर्म सांगणारी, त्या ईश्वराने त्याला फक्त कर्म दिले, शूद्र कर्म दिले आणि गुण कोणतेच नाही. तरीही हा ईश्वर शूद्रांचाही देव बाप्पा. आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण जे द्विजन्मी तिन्ही वर्ण यांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण हे जे तिन्ही द्विजवर्ण ह्यांची जी सेवा ते शूद्राचे कर्म. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.